श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद भागवत कथामृत भाग 16. अध्याय 18. ययाती चरित्र. नहुष राजास 6 पुत्र होते. त्यांची नावे अनुक्रमे याती, ययाती, संयती, आयती, वियती आणि कृती. नहुष आपल्या ज्येष्ठ पुत्र यती यास आपला राज्यकारभार सोपविणार होता, परंतु त्याने तो स्वीकारला नाही. नहुषाच्या अनाचारपूर्ण वर्तनाने त्यास ब्राह्मणांचा शाप लागला, ज्यामुळे तो अजगर झाला. नहुषानंतर राज्यावर ययाती स्थानापन्न झाला. त्याने आपल्या 4 लहान भावांना 4 दिशेच्या राज्यांचे अधिपती केले. परीक्षिताने शुकमुनीस प्रश्न केला, गुरुदेव, शुक्राचार्य तर ब्राह्मण होते, त्यांची कन्या देवयानी हिचा विवाह क्षत्रिय राजा ययाती बरोबर कसा झाला? शुकदेव सांगू लागले, राजन, दानवराज वृषपर्वाची एक अत्यंत अभिमानी कन्या होती. तिचे नाव होते शर्मिष्ठा. एके दिवशी ती आपल्या सख्या आणि गुरुकन्या देवयानी बरोबर राजधानीच्या अति उत्तम अशा उद्यानात विहार करण्यास गेली होती. त्या उद्यानातील वृक्ष, लता, फुला, फळांनी भरलेल्या होत्या. त्यांच्या मधोमध एक सुंदर स्वच्छ पाण्याचे सरोवर होते. जलक्रीडा करण्यासाठी त्या सर्व कन्यांनी वस्त्रे काठावर ठेवून पाण्यात प्रवेश केला. त्या आनंदाने एकमेकावर पाणी उडवू लागल्या. त्याच वेळी भगवान शंकर आणि पार्वती नंदीवर बसून तेथून जात होते. त्यांना पाहता सर्वजणी लाजल्या आणि त्यांनी भराभर आपली वस्त्रे परिधान केली. घाईघाईत शर्मिष्ठाने देवयानीची वस्त्रे परिधान केली. ते पाहून देवयानी अत्यंत क्रोधित झाली आणि शर्मिष्ठास नको नको ते बोलली. त्यावेळी शर्मिष्ठा सुद्धा रागावून म्हणाली, हे भिकारीने, ज्याप्रमाणे कुत्रे कावळे आमच्या प्रासादाच्या द्वाराजवळ पोळीच्या तुकड्यासाठी वाट पाहतात, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आमच्या प्रासादाकडे आशेने पाहत असता. अशा प्रकारे अपमानित करून तिचे वस्त्र घेऊन तिला जवळच्या एका विहिरीत ढकलून देऊन त्या सर्व मैत्रिणी निघून गेल्या. देवयानी असाही अवस्थेत पाण्यात पडली होती. संयोगवश राजा ययाती त्याच मार्गाने आपल्या घोड्यावरून चालला होता. त्याला तहान लागली होती आणि कोणी कन्या आर्तस्वरात मदतीची याचना करीत होती ते त्याने ऐकले. ययाती त्या विहिरीजवळ आला आणि पाहतो तो एक कन्या पाण्यात पडलेली. त्याने आपले उत्तरीय खाली टाकले. तिने ते नेसले आणि राजाने तिला आपल्या हाताने बाहेर काढले. देवयानी प्रेमपूर्ण वाणीने वीर ययातीस म्हणाली, हे वीर शिरोमणी, आज आपण माझा हात धरला आहे, आता हा दुसरा कोणी न धरो. वीर श्रेष्ठा, मी विहिरीत पडल्यानंतर मला आपले जे अचानक दर्शन झाले हा भगवंतांनीच केलेला संबंध आहे असे समजावे. यात आपला अथवा अन्य कोणाचा हात नाही. पूर्वी मी बृहस्पती पुत्र कचास शाप दिला होता. त्यावेळी त्याने सुद्धा मला शाप दिला की कोणी ब्राह्मण माझे पाणी ग्रहण करणार नाही. इतके बोलून देवयानी थांबली. ययातीला सुद्धा देवयानीचे आकर्षण वाटू लागले होते. त्याने देवयानीचे म्हणणे मान्य केले. वीर ययाती निघून गेल्यानंतर देवयानी आपल्या घरी परत आली. तिने घडलेला संपूर्ण वृत्तांत पित्यास कथन केला. त्यांना सुद्धा शर्मिष्ठाचा क्रोध आला. त्यांनी ते नगर सोडून जाण्याचा निश्चय केला आणि कन्येस घेऊन ते निघाले. राजास ही वार्ता कळतात तो शुक्राचार्यांच्या मागे गेला आणि राजधानीस परत येण्याचा आग्रह करू लागला. गुरुदेव म्हणाले, माझ्या कन्येची जी इच्छा असेल ती तू पूर्ण कर, म्हणजे मी राजधानीस परत येईन. राजाने ते मान्य केले. देवयानी म्हणाली, माझे ज्या कोणाशी लग्न होईल आणि मी जेथे कोठे जाईन तेथे शर्मिष्ठाने आपल्या सख्यांसह माझ्या सेवेसाठी यावयास हवे. शर्मिष्ठाने आपल्या राज्यावरील संकट टाळण्यासाठी ती अट मान्य केली. शुक्राचार्यांनी देवयानीचा विवाह ययाती बरोबर लावून दिला आणि शर्मिष्ठाला दासीच्या रूपात देऊन ययातीस
शुक्राचार्य म्हणाले, हिला आपल्या शय्येवर कधी येऊ देऊ नकोस. थोड्याच काळात देवयानी पुत्रवती झाली. हे पाहून शर्मिष्ठेला सुद्धा आपण पुत्रवती व्हावे असे वाटू लागले. कालांतराने शर्मिष्ठा सुद्धा ययातीच्या 2 पुत्रांची माता झाली. ही वार्ता देवयानीस कळतात ती अत्यंत क्रोधाने पित्याच्या घरी निघून आली. ययाती तिची समजूत घालण्याकरता शुक्राचार्यांच्या घरी आला. त्याने देवयानीस समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिची समजूत काही पटली नाही. त्याचवेळी शुक्राचार्य बाहेरून घरी आले. ते अत्यंत क्रोधाने म्हणाले, अरे तू अत्यंत मंदबुद्धी आणि खोटारडा आहेस. जा, तुझ्या शरीरात असे वृद्धत्व येईल जे मनुष्याला कुरूप करून टाकते. ययाती म्हणाला, गुरुदेवा, या शापाने तर आपण आपल्याच पुत्रीचेच अनिष्ट करीत आहात. त्यावेळी शुक्राचार्य म्हणाले, जो कोणी प्रसन्नतेने तुझे वृद्धत्व घेऊन आपले तारुण्य तुला देईल त्याच्याकडून तू बदलून घे. ययातीने ही अदलाबदल करण्यासाठी आपल्या 3 मुलांना विचारले, परंतु त्यांच्यापैकी कोणीच तयार झाले नाही. परंतु सर्वात धाकटा पुत्र पुरू पित्याचे वृद्धत्व घेण्यास तयार झाला. त्याने आपले तारुण्य पित्यास दिले आणि त्यांचे वृद्धत्व आपण स्वीकारले. अशा प्रकारे ययातीने 1000 वर्षपर्यंत उद्दाम इंद्रियांना मनास जोडून त्यांच्या प्रिय विषयांचे उपभोग घेतले. एवढे झाले तरी चक्रवर्ती ययातीस भोगांची संतुष्टी झाली नाही. ययातीस आता वैराग्य प्राप्त झाले होते. त्याने आपल्या पुत्राचे तारुण्य त्यास परत केले आणि आपले वृद्धत्व स्वीकारले. राज्यकारभार मुलांवर सोपवून त्याने वनात जाऊन समस्त आसक्तीपासून तो मुक्त झाला आणि साक्षात्कारद्वारे त्रिगुणमय शरीराचा त्याने त्याग केला आणि भगवती गती प्राप्त करून घेतली. येथे अध्याय 18 आणि 19 संपन्न झाला. अध्याय 20. पुरूचे वंशज राजा दुष्यंत आणि भरत यांचे चरित्र. श्री शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, पुरुवंशात सुमतीचा पुत्र रेभ्य झाला. याच रेभ्याचा पुत्र दुष्यंत होता. एकदा दुष्यंत आपल्या काही सैनिकांना घेऊन शिकारीत गेला होता. शिकार करिता करता तो कण्व मुनींच्या आश्रमात येऊन पोचला. त्या आश्रमात देवमाये समान अत्यंत सुंदर अशी एक बालिका बसली होती. तिच्या लक्ष्मी समान अंगकांतीने संपूर्ण आश्रम झगमगत होता. त्या सुंदरीकडे पाहतच दुष्यंत मोहित झाला. तो त्या बालिकेशी वार्तालाप करू लागला. शिकारीचा शीण दूर झाल्यावर दुष्यंताने त्या बालिकेस विचारले, हे कमलनयनी बालिके, तू कोण आहेस? तू कोणा क्षत्रियाची कन्या आहेस? कारण पुरुवंशीयांचे चित्त कधीही अधर्माकडे झुकत नाही. त्या नयन मनोहारी बालिकेने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, मी शकुंतला विश्वामित्रांची कन्या आहे. माझ्या मातेने म्हणजे मेनका अप्सरेने मला अरण्यात सोडून दिले होते. महर्षी कण्वमुनींनी माझे लालन पालन केले. हे वीर शिरोमणी, मी आपली काय सेवा करू? आम्ही आपले जे स्वागत करू त्याचा आपण स्वीकार करा. दुष्यंतांनी म्हटले, बालिके, तू कुशिक वंशामध्ये जन्म घेतला आहेस. राजकन्या स्वयं आपल्या योग्य पतीचे चयन करीत असतात. शकुंतलेची स्वीकृती मिळाल्यावर देश, काल आणि शास्त्राच्या आज्ञा यांचे संपूर्ण ज्ञान असणाऱ्या दुष्यंत राजाने शकुंतलेबरोबर गांधर्व पद्धतीने विवाह केला. दुष्यंताने आश्रमात 2-4 दिवस वास्तव्य केले. नंतर तो शकुंतलेस यथायोग्य सन्मानाने राजधानीस घेऊन जाण्याचे आश्वासन देऊन निघून गेला. यथाकाली शकुंतलेस एका दिव्य पुत्राची प्राप्ती झाली. महर्षींनी आश्रमातच राजकुमाराचे जातकर्म आदी संस्कार केले. त्याचे नाव भरत असे ठेवले होते. त्या सुंदर शिशूस घेऊन शकुंतला दुष्यंत राजाकडे गेली. त्यावेळी त्याने आपल्या निर्दोष पत्नी आणि पुत्राचा स्वीकार केला नाही. याच वेळी आकाशवाणी झाली. ती सर्वांनी ऐकली. आकाशवाणी सांगत होती, हे राजन, या बालकाचा पिता तूच आहेस आणि वंशाची वृद्धी करणारा पुत्र पित्यास नरकापासून वाचवितो. दुष्यंताने आकाशवाणीच्या आदेशाप्रमाणे पत्नी आणि पुत्राचा स्वीकार केला. कालांतराने दुष्यंताच्या देहावसानानंतर हा परम यशस्वी बालक चक्रवर्ती सम्राट झाला.
याचा जन्म भगवंताचा अंशरूपाने झाला होता. भरताने ममताचे पुत्र दीर्घतमा मुनीस पुरोहित पद प्रदान करून 55 अश्वमेघ यज्ञ गंगा तटावर म्हणजे गंगा सागर पासून ते गंगोत्री पर्यंत केले होते. तसेच यमुनेच्या किनाऱ्यावर सुद्धा प्रयाग पासून ते यमुनोत्री पर्यंत त्यांनी 78 अश्वमेघ यज्ञ केले होते. त्याने दानधर्म सुद्धा अमाप केला होता. भरतास 3 राण्या होत्या. त्या विदर्भ देशीच्या राजकन्या होत्या. एकदा भरत त्यांना म्हणाला, हे पुत्र माझ्या अनुरूप नाहीत. त्यावेळी त्या आततायी राण्यांनी आपल्या मुलांना मारूनच टाकले. त्यामुळे भरताचा वंश छिन्न झाला. त्यावेळी भरताने पुत्रप्राप्तीसाठी मेरुत्सोम नावाचा यज्ञ केला. यामध्ये मरुद्गणांनी प्रसन्न होऊन भरतास भारद्वाज नावाचा पुत्र दिला. याच्यापासूनच भरत वंशाचा विस्तार झाला. येथे अध्याय 20 आणि 21 संपन्न झाले. अध्याय 22 पांचाल, कौरव आणि मगध देशींच्या राजांचे वर्णन. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, प्रतीप राजाचे 3 पुत्र होते. ते होते देवपी, शंतनू आणि बहिक. ज्येष्ठ देवपी आपल्या पित्याचे राज्य सोडून वनात निघून गेला. त्यामुळे शंतनूलाच राज्यकारभार सांभाळावा लागला. पूर्वजन्मात शंतनूचे नाव होते महाभिक. या जन्मात सुद्धा त्यास महाशक्ती प्राप्त होती. ते ज्या वृद्ध पुरुषास स्पर्श करीत तो तारुण्य प्राप्त करून परम शांतीचा अनुभव करीत असे. याच कारणाने त्याचे नाव शंतनू असे पडले. शंतनूच्या पुत्राचे नाव होते महारथी भीष्म. गंगा भीष्माची माता होती. शंतनूस दासराज कन्या सत्यवतीपासून 2 पुत्रांची प्राप्ती झाली होती. त्यांची नावे होती चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगदास एका गंधर्वाने मारून टाकले होते. याच दासराज कन्येस पराशर ऋषीद्वारा भगवंतांचे अंशावतार भगवान श्रीकृष्ण द्वैपायन व्यासमुनी अवतीर्ण झाले होते. त्यांनी वेदांचे रक्षण केले. मी त्यांचेकडूनच हे भागवत महापुराण शिकलो. शंतनूचे दुसरे पुत्र विचित्रवीर्य ह्याने काशीराजाची कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याबरोबर विवाह केला होता. विचित्रवीर्य आपल्या दोन्ही पत्नींमध्ये इतका आसक्त झाला होता की त्याला राजयक्ष्मा रोग झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. माता सत्यवतीच्या आग्रहामुळे आपल्या भावाच्या संतानहीन पत्नीला 3 पुत्रांची प्राप्ती व्यासद्वारा झाली. ते होते धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी. तिला 100 मुले होती. सर्वात मोठा होता दुर्योधन. पांडूची पत्नी होती कुंती. तिला 3 पुत्र होते, युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन. पांडूची दुसरी पत्नी होती माद्री. तिला 2 पुत्र होते, नकुल आणि सहदेव. 5 पांडवांचा विवाह द्रौपदी बरोबर झाला होता. द्रौपदीस 5 मुले होती. त्यांची नावे अशी होती: प्रतिविंध्य, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानिक, श्रुतकर्मा अशी. अर्जुनाच्या सुभद्रा नावाच्या पत्नीस अभिमन्यू नावाच्या पुत्राची प्राप्ती झाली होती. तेच तुमचे पिताश्री वीर अभिमन्यू. त्यांनी चक्रव्यूहामध्ये शिरून अनेक महावीरांना परास्त केले होते. अभिमन्यूद्वारा उत्तरेच्या पोटी तुझा जन्म झाला. शुकदेव पुढे म्हणाले, राजन, त्यावेळी कुरुवंशाचा संपूर्ण नाश झाला होता. अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्राने तू सुद्धा जळून गेला होतास. परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या प्रभावाने तुला त्या मृत्यूपासून वाचविले. तुझे पुत्र तर समोरच बसले आहेत. जन्मेजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन हे सर्व आपल्या अत्यंत पराक्रमी आहेत. ज्यावेळी तक्षकाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल त्यावेळी जन्मेजय अत्यंत क्रोधित होऊन सर्पयज्ञात सर्व सर्पांचे हवन करेल. जन्मेजय अश्वमेघ यज्ञ करील आणि सर्व बाजूंनी पृथ्वीवर विजय प्राप्त करील. यज्ञद्वारा भगवंताची आराधना करेल. शुकदेवानी पुढे होणाऱ्या राजांची नामावली तसेच त्यांच्या भविष्यातील कार्याची रूपरेषा परीक्षितास सांगितली. येथे अध्याय 22 आणि 23 संपन्न झाला.
हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.